बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, NCN न्यूज टीव्हीच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करणार आहोत। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा जोरदार फटका बसला आहे। चला जाणून घेऊया या संकटाची सविस्तर माहिती। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे। विशेषतः ब्रिलोली, मुखेड, कंधार आणि नायगाव या 4 तालुक्यांमधील 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून गुरेढोरे वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। कंधार तालुक्यातील मंगसांगवी गावात आज पहाटे ढगफुटीसदृश पावसाने गावाला पाण्याचा वेढा पडला आहे। कंधार आणि बारूळ यांचा जोडणारा मार्ग पूर्णपणे खंडित झाला आहे। गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतात बांधलेली जनावरं वाहून गेल्याची धक्कादायक माहिती आहे। नरसी गावातही परिस्थिती गंभीर आहे। गावाच्या मुख्य चौकात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली आहे। निझामसागर धरणातून आज सकाळी 10 वाजता 24 गेट उघडून 1,99,244 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसेच श्रीरामसागर प्रकल्पातून 39 दरवाजे उघडून 2,76,000 क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे। प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदीकाठच्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन केलं आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। यासाठी खालील संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत। अनुप पाटील, उपविभागीय अधिकारी, मुखेड, देगलूर, 78 75 91 06 18। राजेश जाधव, तहसीलदार, मुखेड, 96 23 8,89,500। भारत सूर्यवंशी, तहसीलदार, देगलूर, 96 23 39 85 59। क्रांती डोंबले, उपविभागीय अधिकारी, नायगाव, ब्रिलोली, 94 03 21 56 55। गजानन शिंदे, तहसीलदार, ब्रिलोली, 75 88 43 05 98। धम्मप्रिया गायकवाड, तहसीलदार, नायगाव, 99 70 63 50 22। संजय वारखड, तहसीलदार, नांदेड, 94 21 33 80 33। रामेश्वर गोरे, उपविभागीय अधिकारी, कंधार, लोहा, 98 90 12 90 29। तसेच अनुलोम संस्थेच्या नांदेड टीमशी संपर्क साधण्यासाठी खालील क्रमांक उपलब्ध आहेत। पांडुरंग बुद्धेवार, 90 96 51 59 96। निलेश रांगे, मुखेड, 96 04 26 63 51। ज्ञानेश्वर अंगावर, देगलूर, 82 08 66 04 95। राजेश मेत्रे, नायगाव, 93 73 74 48 55। कृष्णा इंगळे, नांदेड उत्तर, 84 46 00 64 32। विशाल मेत्रे, भोकर, 89 75 00 76 27। राम मुलंगे, नांदेड दक्षिण, 95 79 89 26 41। गंगाधर मैलारे, लोहा, 82 08 23 07 16। प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा आणि साचलेल्या पाण्यातून चालणे टाळण्याचा सल्ला दिला आहे। तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112 आणि 1070 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येईल। स्थानिक रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियावर प्रशासनाच्या सूचना तपासत राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे। पूरग्रस्त भागातील नागरिक सध्या भीतीच्या छायेत वावरत आहेत। शेतीचं नुकसान, जनावरांचा मृत्यू आणि घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। स्थानिक प्रशासन आणि NDRFच्या पथकांनी काही भागात बचावकार्य सुरू केलं आहे,
नांदेड जिल्ह्यातील ही पूरपरिस्थिती अजूनही गंभीर आहे. आम्ही तुम्हाला या संकटासंदर्भातील ताज्या अपडेट्स देत राहू. तुम्हीही सतर्क राहा, सुरक्षित राहा. NCN न्यूज TV सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.